नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत लाभ जर तुम्हाला मिळवायचे असेल तर काही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावे लागतात। केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट देण्यात आला आहे। या अपडेटच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राज्यातील कारागिरांना लाभदायक ठरणार आहे। यामध्ये अनेक लाभार्थ्यांना नक्की फायदा होणार आहे। यामध्ये कोणकोणते कारागीर समाविष्ट असणार आहेत याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर जे लाभार्थी यामध्ये पात्र ठरवले जाणार आहेत ते कोणते लाभार्थी असणार आहेत, कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत याची पूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। पूर्ण सविस्तर व्हिडिओ समजून घ्या। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या हिताची असून राज्यातील खादी ग्राम उद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या 7 लाख ग्रामीण कारागिरांना यांचा थेट लाभ होणार असल्याचे मत खादी ग्राम उद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले आहे। मित्रांनो, पुढे जे लाभार्थी पात्र आहेत ते लाभार्थी सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत। खादी ग्राम उद्योग मंडळाच्या मुख्यालयात आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे राज्यातील 311 कारागीर बलुतेदार संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती। त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला बोलत होत्या। आता यामध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत ते कोणकोणते आहेत हे समजून घ्या। नव्याने सुरू होत असलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सविस्तर माहिती देताना श्रीमती विमला म्हणाल्या की खादी ग्राम उद्योग मंडळाकडे राज्यात जवळपास 7 लाख कारागीर नोंदणी करत आहेत। यात सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांचा कारागिरांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। मित्रांनो, एवढे कारागीर असणार आहेत। या सर्व कारागिरांना चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये फायदा होणार आहे। केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण आणि विद्यावेतन देखील यामधून त्यांना दिलं जाणार आहे। आणि या योजनेत मंडळाच्या कारागिरांना जास्तीत जास्त सहभागी होणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कारागिरांना सहभागी घेण्यासाठी उद्दिष्टे ठेवण्यात आलेली आहेत। या योजनेची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून मिळणार आहे। ही योजना ऑनलाईन उपलब्ध होणार असून आवश्यक ते कागदपत्रे यामध्ये ठरवण्यात आलेली आहेत। ते कोणकोणते कागदपत्रे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जेव्हा या संदर्भात ऑनलाईन माहिती भरण्यासाठी सुरू होईल तेव्हा आपण अजून डिटेल्स माहिती आणि कशा पद्धतीने मोबाईलच्या द्वारे किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म भरता येईल या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड कारागिरांनी तयार ठेवावीत। कारागिरांना कारागीर म्हणून नवे ओळखपत्र या योजनेत दिले जाणार असून त्यामुळे कारागीर म्हणून शिक्कामोर्तब होणार आहे। तसेच या योजनेत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे जेणेकरून हस्तकला आणि कारागिरांना महत्त्व प्राप्त होईल। या योजनेबाबत अधिक माहिती मंडळाच्या जिल्हा ग्राम उद्योग कार्यालयात मिळणार आहे। याविषयी ऑनलाईन फॉर्म भरणे जेव्हा चालू होईल यासाठी जेव्हा एखादी वेबसाईट किंवा पोर्टल लॉन्च होईल तेव्हा आपण सविस्तर माहिती रजिस्ट्रेशन सहित आपण पाहणार आहोत। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।